किती बड़ा दादा? हाथ फिर माल खाते ऐसा जिसमें लगता है पैसा और क्या बात है, इसमें डालो स्प्रिंग अनियन ग्रीन कांदा एकदम फ्रेश है दादा. एकदम पेश है. दादा पेश नहीं माल पेश. माल फ्रेश आहे. ये सही आहे दादा. मित्रांनो, लोकांना वाटतं मुंबई म्हणजे चंदेरी दुनिया आहे, पण ही चंदेरी दुनिया नाही मित्रांनो. अख्खी अर्धी मुंबई झोपलेली आहे आणि इथे माणसं काम करतायत, मेहनत करून खात आहेत. तुम्ही पाहू शकता. तर नमस्कार फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये क्रेझी अबाउट देशभक्ती. तर आज मित्रांनो आपण चाललो दादरला प्लाझा भाजी मार्केटला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे घड्याळ आहे, पहाटेचे 3 वाजले. 3 आपण आता निघतोय. चला तर मग जाऊन पाहूया भाजी नक्की येते कुठून, कोण आणतंय, कशी येते. लेट्स गो. ती आपली रेसर आहे. चला. तर मित्रांनो, आपण आता फायनली दादरला पोचलो आहोत. आपली रेसर इथे पार्क केली आहे. सो हा आहे प्लाझा थिएटर. चला जवळ जाऊन पाहूया. दादा, कशी आहे जुडी? 50ला एक आहे, 50ला 2 आहेत. मित्रांनो, ही जुडी बघा तुम्ही, 50ला 2 आहेत. या 50ला 2. हे दादा आहेत आपल्या इथे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे असा भाजीचा ढीग लागलेला आहे. हे बघा, मेथीची भाजी. हीच मार्केटमध्ये आपल्याला एक 30 रुपयाला 40 रुपयाला एक जुडी मिळते मित्रांनो. त्या इथे 50ला 2 जुड्या आहेत. दादा, तुम्ही कुठून आलात नक्की? हे पुण्याचा माल आहे. पुण्याचा माल आहे? नारंगावचा. मी पण पुण्याचाच आहे, आंबेघरात. अच्छा, जुन्नरचा माल आहे. जुन्नरचा माल आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून उचलता? शेतकऱ्याचा माल. अच्छा. नारंगावमध्ये तिथे निलाव होतो. हां. शेतकऱ्यांचा सगळा माल तिथे येतो. हां. तिथून व्यापारी खरेदी करतात आणि इकडे पाठवतात. अच्छा. मग आता तुम्ही आता सकाळी किती वाजता निघाला तरी? नाही, ही रात्री 7 वाजता भेटत चालू होतं तिथे. 7 वाजता, संध्याकाळच्या 7 वाजता तुम्ही संध्याकाळी निघाला? नाही 10 वाजता गाडी निघते तिथून. 10 वाजता तिथून निघते गाडी. आता 2 वाजता येते. 2 वाजता इथे येते. अच्छा, तुम्ही किती वर्ष झालं हे करताय तरी? मला स्वतःला झाले इथे 35 वर्ष. 35 वर्ष. दादा, तुमचं नाव काय? माझ्या आधी माझे बंधू होते. हां. माझं नाव रमेश बोराडे. रमेश बोराडे. अच्छा. तुमचे बंधू अगोदर करत होते आणि 35 वर्ष झालं तुम्ही आता? मी फक्त 35 वर्ष झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्ही इथेच असता म्हणजे? तिथे. तर आपले बोराडे दादा आहेत. तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये जर माल हवा असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही डायरेक्ट तुमच्या एरियामध्ये येऊन घेऊन जाऊ शकता हा माल. इथे येऊन सगळे येऊन कस्टमर घेऊन जातात. हां, इथे या तुम्ही कस्टमर आणि इथे 2 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत इथे माल असतो. हां. तर दादा आपले आहेत,
तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट या. दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता तुम्ही? आहे ना 810 810 47 47 97 97 570. 570. तर आपले बोराटे दादा आहेत, त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या एरियामध्ये माल घेऊन जाऊ शकता इथून. चला दादा, थँक्यू सो मच. दादा ये कांदे का पात कैसा है? कांदा की 40 रुपये लो. 30 रुपये और एक जोड़ी का 30. एक जो बड़ा जोड़ी है, बड़ा है, बड़ा बड़ा है. हाँ देखो, उठा के देखो, देखना फिर है देखो. ये वाला 20 का है और ये तो बहुत ही बड़ा है दादा. हाँ फिर माल और खाओ तो ऐसा जिसमें लगता है पैसा और बाकी क्या बात है, इसमें डालो स्प्रिंग अनियन, ग्रीन कांदा एकदम फ्रेश है दादा. एकदम पेश है. दादा पेश नहीं, माल पेश. माल फ्रेश है. ये सही है दादा. दादा आप कहाँ से आए? हमने बाइकल्ला से आया. भाईकला से आए. हाँ जी, अच्छा, ये कितने सालों से कर रहे हैं सर? मैं 46 साल से कर रहा हूँ. 46 साल से. 46 साल से. क्या बात है, मतलब आप ही है मतलब यहाँ पे? नहीं, यहाँ पर वो दूसरा है हमारा सोनू, जो क्या नाम है उनका? संपत. संपत दादा. हाँ। अच्छा अच्छा, वो भी रहते हैं मतलब साथ में? नहीं, मैं उनसे खरीद के लेके जाता हूँ. होलसेल है और ये लेके जाते हो ऐसे बेचते हैं. मैं अच्छा. रिटेल में बेचता भाई. अच्छा, आप हम रिटेल में? गरीब आदमी है. अच्छा. अमीर है. अच्छा, ये साहब अभी आते हो होलसेल से आपको बेचते हैं रिटेल में? हाँ जी. अच्छा, फिर आप भाईकला में लेके जाते हो? हाँ जी. अच्छा अच्छा अच्छा, सही है दादा, सही है दादा, शुक्रिया. चाचा आपका नाम बोलिए? सैयद भाई. सैयद भाई. सैयद भाई भाईकला. दादा भाईकला में रहते हैं. जी हाँ. हाँ, तो इनसे आप, ये रिटेलर है जी हाँ. अगर आप इनसे चाहे तो ये माल उठा सकते हो. हाँ. हाँ, तो आपको इनसे कांटेक्ट करना है तो आप कांटेक्ट नंबर बताइए, तो ये डायरेक्ट आके आपको अच्छा, पहुंचा कांटेक्ट देंगे. नंबर बताऊँ? हाँ 84 584 561. हाँ, तो ये दादा का, सैयद दादा का कांटेक्ट नंबर है, आप इनसे कांटेक्ट कीजिए, माल एकदम फ्रेश रहेगा. नंबर 1. चलिए दादा, थैंक यू सो मच. दादा ये कैसा है, शेपू कैसा है? शेपू कैसा है? 20 का? 20 का एक आहे. अच्छा मित्रांनो, ही जोडी बघा केवढी मोठी आहे. 20ला एक आहे, 20ला एक. आणि थोडी पण पिकली नाही, एकदम ग्रीन आहे, एकदम ग्रीन. तुम्ही पाहू शकता, हे बघा माझ्या हातात देखील ती मावत नाही आहे. 20ला एक जोडी आहे आणि ह्याची आपल्या मार्केटमध्ये जवळजवळ ह्याचीच तुम्हाला 4 जोड्या करून ती 20ला विकतील, असं आहे ते. चला. अच्छा, कुठले तुम्ही दादा? नाशिक पंचवटीचे. नाशिक पंचवटीचे आहेत दादा. आणि डायरेक्ट शेतातून माल उचललाय का? नाही, मार्केटमधून उचललाय. कुठला मार्केट? पंचवटी मार्केटमधून. डायरेक्ट पंचवटीतून मार्केटमधून माल उचललाय दादाने. मित्रांनो, ही लगबग बघा, स्ट्रगल आहे दादा. मित्रांनो, स्ट्रगल. नाशिक, सातारा, सांगली सगळीकडून हा माल येतो. होलसेल रेटनी इथे विकला जातो. रिटेलर येतात आणि त्यांच्या एरियामध्ये ते घेऊन जातात आणि तो तुमच्या घरपर्यंत हा माल पोचतो. भाजी अशी रचून ठेवून नंतर ते पॅक करणार आणि त्यांच्या एरियामध्ये ते घेऊन जाणार. त्यांनी आता ही भाजी होलसेलरकडून घेतली आहे विकत.
दादा ही कोथिंबीर कशी आहे? हां 20 रुपये का? मित्रांनो 2 जोड्या त्या 30 रुपयाला आहेत. हे बघा दादा कुठून आणल्या त्या कोथिंबीर तरी? लातूरच्या. तुम्ही स्वतः शेतकऱ्याकडून उचल? अच्छा, शेतकरी तुम्हाला देतो आणि मग तुम्ही इकडे घेऊन येता. अच्छा, कुठून आलात? कुठे तुम्ही? लातूरवरून. अच्छा हां अच्छा, तुम्ही लातूरवरून घेऊन आलात आता. आता किती वाजता निघाला तिकडून तरी? 12 तास लागतात इथे आला. तर मित्रांनो यांनी लातूरवरून आपल्या शेतकऱ्याकडून माल उचलला आणि तो आता दादर प्लाझाला विकायला आणला. तर या तमाम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतः जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही इथे या आणि स्वतः घरोघरी हा माल लोकांच्या पोचवा. म्हणजे जेणेकरून जो काय फायदा आहे तो तुम्हाला, तुमचा फायदा, तुमचा कामाचा मोबदला तो तुम्हाला दुप्पट मिळेल. दादा ये कोथिंबीर कैसे है? 30 का है? 25 का? और 2 लेगा तो 50 होगा. हे बघा आज मार्केट महाग आहे की काही कळत नाही कोथिंबीरसाठी, पण कोथिंबीर फ्रेश आहे बघा मित्रांनो, बारीक आहे एकदम. तुम्ही कुठून आलाय दादा? पुन्हा बोरवरून आलं. तर मी पण पुण्याचाच आहे, आंबेदार तालुका. आणि डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल उचलला आहे का तुम्हीच आहे शेतकरी? शेतकऱ्याकडून उचलला. तुम्ही आता पुण्यावरून भोरवरून किती वाजता निघालात तरी? राहायला इथंच आहे. मग डायरेक्ट माल तिकडून घेऊन येतात, डायरेक्ट फोनवर तुमची माणसं घेऊन येतात आणि मग इथे विकतात. आणि इथे तुम्ही होलसेलमध्ये विकतात आणि मग रिटेलवाल्यांना देतात ते. तसंच आहे ना? अच्छा, तुम्ही किती वर्ष झालं काम करता इथे? 14 वर्ष झाले. किती पिढी आहे तरी? तुम्हीच पहिला आहे. तुमचं नाव काय दादा? गणेश मळेकर. गणेश मळेकर दादा आहे इथे. भाजी विकतात. त्यांच्याकडे बघा ही मेथीची जुडी आहे, 15 रुपयाला विकत आहेत. शेपूची जुडी आहे ही बघा, एवढी मोठी जुडी ही 20 रुपयाला विकत आहेत ते. आणि ही जी जुडी आहे कोथिंबीरची ही देखील 20ला विकत आहेत. कसं आहे पण आलं कसं आहे? 50 रुपये किलो. का आल्यामध्ये फरक आहे का वेगळं आहे? कुठला वेगळं आहे? कुठल्या आलं आहे नक्की? साताराच आहे. अच्छा, तर मला 1 किलो आलं का ना जरा? तर मित्रांनो पाहू शकता तुमच्या मार्केटमध्ये 40 रुपये पाव किलो असतं. इथे मी आता 50 रुपये किलोनी घेतो. 50 रुपये किलोनी. हा फरक असतो होलसेल रेट आणि रिटेलमध्ये. मित्रांनो हे आलं तुम्ही पाहू शकता किती पातळ आहे बघा. हे बघा पातळ आणि किती फ्रेश आहे. तुमचं नाव सांगा ना? महेंद्र गौड. तर महेंद्र गौड दादांनी आपल्याला आता आलं दिलं आहे. तर तुम्हाला आलं पाहिजे असेल तर तुम्ही दादांकडे या आणि नक्की घ्या. होलसेल भाव. चला दादा. मित्रांनो लोकांना वाटतं मुंबई म्हणजे चंदेरी दुनिया आहे, पण ही चंदेरी दुनिया नाही मित्रांनो. अख्खी अर्धी मुंबई झोपलेली आहे आणि इथे माणसं काम करतायत, मेहनत करून खात आहेत. तुम्ही पाहू शकता. लांबच्या लांब रांगा लागल्यात. सातारा, सांगली, पुणा सगळीकडून ही माणसं आलेली आहेत आणि इथे भाजी विकतायत, त्यांचा माल विकतायत. तोही क्वालिटीवाला मित्रांनो, क्वालिटीवाला. गाडी आता फुल पॅक झाली आहे.
आणि ती तुमच्या लोकल मार्केटला येण्यासाठी सज्ज आहे. तेरा क्या क्या है इधर? ये मुंडी उड़ा पालक उड़ा मोड़े मुंडी मार पड़ाके. मित्रांनो लगबग बघा, रस्त्यावर भाजीचे ढीग बघा. हा सकाळी 2 वाजता मार्केट भरतो आणि पहाटेचे 6-7 वाजता हा मार्केट फुटतो. पण तुम्ही नंतर 7 वाजता याल ना इथे तर तुम्हाला रस्त्यावर काही दिसणार नाही, भाजीचा एक छोटासा तुकडा देखील दिसणार नाही. का? कारण इथे जे महानगरपालिकेचे सॅनिटरीवाले आहेत, सफाईवाले आहेत, त्यांची मेहनत आहे दादा इथे. ती लोक 6 वाजल्यापासून इथे सफाई करायला सुरुवात करतात, ते 8 वाजेपर्यंत करतात. सो थँक्यू सो मच त्यांना या व्हिडिओद्वारे, या ब्लॉगद्वारे, की त्यांच्या मेहनतीपुढे आम्हा मुंबईकरांना हे साफसुथरीचं आणि सुंदर आयुष्य जगायला मिळतं. सो मित्रांनो आता आपण भाजी घेऊन निघालो आहोत. पहाटेचे 4 वाजले आहेत. सो थोडीफार कटिंग मारूया, देन आपला घरचा प्रवास करूया. चला. मी तर भाजी घेतली आहे दादर प्लाझा भाजी मार्केटमधून. तर तुमच्या एरियातला रेट आणि इथला रेट काय फरक आहे ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्रेझी अबाउट देशभक्ती.